तो आज अपन स्पर्धा घेतो, आज हम कंपटीशन ले रहे हैं। सब्जेक्ट है माँ, आई। आपको भाषण करना है और कविता बोलनी है, तो शुरुआत मैं करता हूं। या जगामध्ये सगळं काही विकत भेटल, पण आई बापाचं प्रेम विकत भेटत नाही। त्याची किंमत या जगात कोणी करू शकत नाही, ती असते आपल्या आई बाप। ज्याला आई कळली ना त्याला जगणं कळलं। आई आई म्हणजे देवाने काय बनवलंय। खरं तर देवाने काय केलं, सृष्टी निर्माण केली, प्राणी बनवले, सगळं माणसं बनवले, सगळं बनवलं आणि देव झोपी गेला। नंतर त्याला जाग आली, त्याने बघितलं की त्याने त्याच्यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ बनवलं होतं, ते म्हणजे तुमची आमची आई। लोक देवाला विसरली। इंसान भगवान को, खुदा को भूल गए क्योंकि उसने माँ बनाई थी। माँ में भगवान दिखता था। अरे कंपटीशन बढ़ गया, भगवान नीचे आया, मंदिर में आया, मस्जिद में आया, गुरुद्वारे में आया, चर्च में आया। क्यों? क्योंकि उसने उससे भी बड़ा कुछ बना लिया था, डर गया, नीचे आ गया। और उसने उससे भी बड़ा जो बनाया था वो बनाई थी माँ, आपली आई रे। म्हणून आता ही एक कविता, माझा मित्र डॉक्टर अमोल बागुल, राष्ट्रपती पुरस्कार विजेता आदर्श शिक्षक, त्याची ही कविता निम्मी त्याची आणि निम्मी माझी। आई आई कधीच मागत नाही की मी तुला 9 महिने पोटात ओढल, त्याचं भाडं दे, तेल, तुला टाळू भाकली पैसे दे, तुला जीव घातलं, खाऊ घातलं, तुला नाहू घातलं, माखू घातलं, त्याचे पैसे दे। ती देत राहते, देत राहते, देत राहते, ती म्हणजे आपली आई। ही कविता ऐकण्यापूर्वी आपल्या आईला आपल्या डोळ्यासमोर आणायचं। 9 महिन्याचं भाडं माय कुणाला मागते, दिला पोटूचा तुकडा माय जन्माला जागते, नाही मागत परत टाळू भरलेल तेल, नाही मागत परत टाळू भरलेल तेल, तिच्या डोळ्यातल पाणी बाई कुणी कुणी नेलं, तिच्या दुधात घडला साऱ्या जगाचा दगड, तिच्या विण रे भाकर लागे वातड वातड, अनाथाला विचारावं कशी असते रे आई, आंधळ्याला विचारावं कशी दिसते रे आई, तिच्या मायेची सावली नाही कशात मावली, तुझ्या पतंगाची दुरी तिनं काळजाची केली, आई जगण्याची शाळा तिनं सार सार दिलं, आई जगण्याची शाळा तिनं सार सार दिलं, तुझ्या सुख दुःखासाठी दादा काय काय केलं, भाऊ काय काय केलं। आज येथे जमलेले आपले सर्व विजी फाउंडेशनचे मेंबर्स आणि सर्वांचे आदरणीय गुरुवरी आपले पुरी सर यांनी आज आपल्याला जो टॉपिक दिला आहे तो म्हणजे आई। आणि आज योगायोग बघा, आषाढी एकादशी पण आहे आणि त्या एवढ्या पवित्र दिवशी आज सरांनी आई ह्या विषयावर आपल्या सारख्या सर्वांना 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः सरांचे आभार मानतो। आणि आई आई म्हटलं तर कितीही आपण बोललो हे आईविषयी न संपणारे शब्द आहे, तरी आज विषय आहे म्हणून 2 शब्द आईविषयी सांगतो। पहिले सरांनी सांगितलं आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। ईश्वर आपण न बघणार आहोत, तरीही आईने आपल्याला तो दाखवला आणि दाखवून सुद्धा कधी काळी आज आपल्याला वाटतंय की आईने आपल्याला काहीतरी चांगलं सांगत असताना कधी कधी सर्व तिने जन्माला आल्यापासून तिने तिच्या मरेपर्यंतचे सर्व स्वप्ने तिने आपल्या एवढ्या
अंबरून वासराले चाटते जवा काय तवा मले तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय आया बाया सांगतो होत्या होतो जवा दुष्काळात आईला माझे आटला होता पाना पिठामंदी पिठामंदी पाणी टाकून तवा मले तिच्यामध्ये दिसली माझी माय दिसली माझी माय रे अंबरून वासराले काट्या कुट्या याचा याला माय जाई राणी पायात नस वाहन तिच्या फिर अनवाणी काट्या कुट्या काट्या कुट्या याचा याला मानत नस पाय तवा मले काट्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय अंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय बाप माझा मायेच्या मागी मार एक टोमन अरे भास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय तवा मले दिसते माझी माय दिसते माझी माय वासराने चाटते जेव्हा गाय तवामध्ये तिच्यामध्ये दारू पिऊन मायल मारी जावा माझा बाप अरे दारू पिऊन मायल मारी जावा माझा बाप थर थर कापे आन उरी लागे धाप कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय तवा मले गाई मध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय रे अंबरून वासराले चाटते जेव्हा गाय तवामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी आणि बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग्र मन राजा कधी दिसल तुही राणी आणि भरल्या डोळ्यान कधी पाहिल दुधावरली साय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय आयांसाठी शेवटचं कडो सगळ्या आयांसाठी अरे म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तिची ओटी ग माये पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या ग पोटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तिची ओटी ग माये पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या ग पोटी ग तुझ्या चरणी ठेवून माता धराव तुझं पाय तवा मले पायामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय अंबरून वासराले चाटते जेव्हा गाय तवामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माय आपल्या आईसाठी जोरदार टाळ्या.